नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण टिबिया आणि फिबुला हा जो आहे हा टिबिया आहे आणि हा जो आहे तो फिबुला. येस, अंतर्जंगास्थी आणि हा बहिर्जंगास्थी. याच्यामध्ये सगळ्यात वरती अर्थात हा जो आहे राईट टिबिया आणि फिबुला आहे त्याचा पोस्टेरियर व्ह्यू आहे. मागच्या बाजूने ते कसे त्या ठिकाणी दिसतील तो व्ह्यू त्या ठिकाणी आहे, पोस्टेरियर व्ह्यू. त्याच्यामुळे हा आतल्या बाजूला आहे, उजव्या बाजूला हा मीडियल कोंडाईल झाला, हा जो आहे लॅटरल कोंडाईल. त्या दोघांच्या मध्ये जो आहे हा हा इंटरकॉन्डिलर इमिनन्स, दोघांच्या मधला भाग. त्याच्यानंतर पोस्टेरियर सरफेस हा सोलियल लाईन ही जी आहे ही लाईन न्यूट्रिएंट फोरामेन या ठिकाणी वर्टिकल रिज. देन येस, दिस इज पोस्टेरियर सरफेस. पोस्टेरो लॅटरल इकडचा जो आहे हा जो आहे हा पोस्टेरो लॅटरल सरफेस, हा पोस्टेरो मीडियल सरफेस हा जो आहे हा. देन इन्फिरियर टिबिया फिबुलर जॉइंट TFJ. देन हा मीडियल मॅल्युलस, हा लॅटरल मॅल्युलस, पोस्टेरो मीडियल सरफेस या ठिकाणी. त्याचप्रमाणे हा पोस्टेरो लॅटरल सरफेस, मीडियल क्रेस्ट, न्यूट्रिएंट फोरामेन या ठिकाणी. हे फिबुला मधले पार्ट, पोस्टेरियर सरफेस, नेक आणि या ठिकाणी सुपेरियर टिबिओ फिब्युलर जॉइंट. येस, STFJ. हे जे आहेत हे नावं त्या ठिकाणी आवश्यक असतील. त्यासोबत मग त्याचं आपण डिस्क्रिप्शन बघूया. नंबर्स किती असतात शरीरामध्ये तर 2, एक राईटला आणि एक लेफ्टला. लॉंग बोन आहे, मीडियल साइडला असतं, लोअर लिम्बच्या आतल्या बाजूने. साइड डिटर्मिनेशन कशी ओळखणार? अप्पर एंड जे आहे ते लार्जर दॅन लोअर एंड. मीडियल साइड ऑफ लोअर एंड प्रोजेक्ट्स डाउनवर्ड्स and this projection is called medial malleolus. आतल्या बाजूला जे आहे ते मीडियल मॅल्युलस त्या ठिकाणी असेल. हे बघा, हे जे आहे हे मीडियल मॅल्युलस म्हटलं जातं, आतल्या बाजूला असलेलं. येस, अपर एंड एक्सपांडेड आहे. देन थर्ड पोर्शन, द एंटीरियर बॉर्डर ऑफ द शाफ्ट इज मोस्ट प्रॉमिनंट. आता इथे एंटीरियर बॉर्डर त्या ठिकाणी दाखवलेली नाही कारण ही मागची बाजू आहे. त्या ठिकाणी एंटीरियर बॉर्डर जी आहे ती त्या ठिकाणी मोस्ट प्रॉमिनंट असते त्याच्या समोरची. येस, आणि त्याच्यावरनं तो त्या ठिकाणी राईटचा आहे की लेफ्टचा ते त्या ठिकाणी डिसाईड असतं. याचं मागच्या बाजूला आहे म्हणून हा राईटचा आहे. जर लेफ्टचा राहिला असतं ही समोरची बाजूने, हा इकडच्या बाजूला आला असता, ही समोरची बाजू त्या ठिकाणी राहिली असते. येस, त्याच्यानंतर फीचर्स. अर्थात जसं आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं रेडियस मध्ये होमोलोगस विथ टिबिया, तसे या ठिकाणी इट इज होमोलोगस विथ रेडियस ऑफ द अप्पर लिम्ब. आफ्टर द फिमर इट इज लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन. फिमर नंतरचं लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट बोन आहे हे टिबिया. येस, इट हॅज अपर एंड शाफ्ट लोअर एंड. अर्थात लॉंग बोन आहे तर हे 3 पार्ट असणारच आहेत त्याच्यामध्ये. मग अप्पर एंड मध्ये इट इज एक्सपांडेड फ्रॉम साइड बाय साइड, दोघं बाजूंनी ते एक्सपांडेड असतं. इट हॅज 2 लार्ज कोंडाइल्स. येस, अप्पर एंड इन्क्लूड्स 2 लार्ज कोंडाइल्स, मीडियल कोंडाइल आणि लॅटरल कोंडाइल. वरच्या याच्यात बघितलं आपण त्या ठिकाणी बघा, हे 2 कोंडाइल आणि दोघांच्या मध्ये ते त्या ठिकाणी इमिनन्स. हे मीडियल कोंडाइल, हे लॅटरल कोंडाइल, आणि हा जो आहे तो इंटरकॉन्डिलर एरिया दोघांच्या मधला. आणि टिबियल ट्युबरोसिटी, अर्थात समोरच्या बाजूने जे आहे ते त्या ठिकाणी ही टिबियल ट्युबरोसिटी.
त्या फिगरमध्ये नव्हती कारण तो पोस्टेरियर व्ह्यू त्या ठिकाणी होता. हे जे आहे ते टिबियल ट्युबरॉसिटी म्हटली जाते. तर हे 4 पार्ट्स. त्याचं थोडक्यात वर्णन बघूयात खाली. मीडियल कोंडाईल इट इज लार्जर दॅन लॅटरल कोंडाईल. मीडियल कोंडाईल जो आहे तो मोठा असतो लॅटरल कोंडाईल पेक्षा. येस. इट आर्टिक्युलेट्स विथ द मीडियल कोंडाईल ऑफ द फिमर. फिमरच्या मीडियल कोंडाईलशी तो त्या ठिकाणी अटॅच होतो. येस. हे फिमरचा मीडियल कोंडाईल हा त्या ठिकाणी टिबियाचा मीडियल कोंडाईल. येस. lateral condyle it is smaller than the medial condyle. Smaller than the medial condyle. It articulates with the lateral condyle of the femur. हा जो आहे lateral condyle जो आहे femurचा याच्याशी articulate होतो. Yes. Then fibular facet is flat, circular and directed downwards. त्या लॅटरल कोंडाईल वर त्या ठिकाणी हे फिब्युलर फॅसेट असतं, ज्या ठिकाणी फिब्युला अटॅच होतो. तो नी जॉईंट मध्ये नसतो, तो खाली त्या ठिकाणी अटॅच होतो. त्या ठिकाणी त्याला फॅसेट असतं खालच्या बाजूने, डिरेक्टेड डाऊनवर्ड्स. इंटरकॉन्डिलर एरिया इट इज अ रफ एरिया इन बिटवीन द आर्टिक्युलर सरफेस ऑफ द टू कोंडाईल. दोघं कोंडाईल्सचा मध्ये असलेला जो एरिया आहे, जो मी तुम्हाला पुन्हा दाखवला त्या ठिकाणी, दोन्ही कोंडाईल्सचा मध्ये असणारा हा एरिया जो आहे तो इंटरकॉन्डिलर एरिया म्हटला जातो. येस. देन टिबियल ट्युबरॉसिटी अ प्रॉमिनन्स लोकेटेड ऑन द एंटेरियर एस्पेक्ट ऑफ द अपर एंड ऑफ द टिबिया. जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, हे जे आहे या ठिकाणी हा प्रॉमिनन्स त्या ठिकाणी असतो, एंटेरियर व्ह्यूला असतो त्या ठिकाणी. ते पोस्टेरियर व्ह्यू असल्यामुळे त्याच्यामध्ये नाही. ते जे आहे ती टिबियल ट्युबरॉसिटी म्हटले जाते. टिबियल ट्युबरॉसिटी, टीटी, टिबियल ट्युबरॉसिटी. त्याच्यानंतर शाफ्ट. शाफ्ट मध्ये बॉर्डर्स एंटेरियर, लॅटरल, मीडियल, देन लॅटरल, मीडियल अँड पोस्टेरियर जे आहेत ते त्या ठिकाणी. येस. आपण पहिले शाफ्ट मधले बॉर्डर्स बघूया. एंटेरियर, मीडियल अँड लॅटरल. एंटेरियर बॉर्डर ही जी आहे ती लॅटरल बॉर्डर आणि मीडियल बॉर्डर. येस. ALM. आता इथं अमरावती टू लातूर व्हाया मुंबई. येस. हा फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. येस. देन एंटेरियर बॉर्डर इट इज शार्प अँड एस शेप. मामूली, खूप नाही, त्या ठिकाणी एस शेप. इट इज सबक्युटॅनस, हाताला लागते ती. इट एक्सटेंड्स फ्रॉम द टिबियल ट्युबरॉसिटी टू द लॅटरल मॅल्युलस. लॅटरल मॅल्युलस जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्या प्रमाणापर्यंत ती जाते. येस. लॅटरल मॅल्युलस पर्यंत ती जाते. इट इज मीडियल बॉर्डर इट इज राउंडेड. मीडियल जे आहे ती आतल्या बाजूची येईल. ही एंटेरियर झाली, ही मीडियल झाली. येस. इट एक्सटेंड्स फ्रॉम द medial condyle to the posterior border of medial malleolus. Yes. हे जे आहे वरती मीडियल कोंडाईल पासून सुरू होईल. मीडियल कोंडाईल मीडियल कोंडाईलचा पासून त्या ठिकाणी सुरू होईल. ती कुठपर्यंत जाईल तर ती या पोस्टेरियर बॉर्डर ऑफ द मीडियल मॅल्युलस. हे मीडियल मॅल्युलसच्या पोस्टेरियर बॉर्डर पर्यंत जाईल. येस. देन लॅटरल बॉर्डर इट इज ऑल्सो कॉल्ड इंट्रोशियस बॉर्डर, कारण या बाजूला परत फिब्युला येणार आहे. इथे लागून जो आहे तो फिब्युला येणार आहे. त्याच्यामुळे ही जी आहे ती
इंट्रोशियस बॉर्डर म्हटली जाते. इंट्रोशियस बॉर्डर. इट एक्सटेंड्स फ्रॉम द लॅटरल कोंडाईल, लॅटरल कोंडाईल टू द फिब्युलर नॉच. या ठिकाणी फिब्युलर नॉच असते फिब्युलरला अटॅच होण्यासाठी. येस, फिब्युलर नॉच ऑन द लोअर एंड. लोअर एंडच्या फिब्युलर नॉच पर्यंत ते त्या ठिकाणी आलेलं असेल. येस, ह्या झाल्या 3 बॉर्डर्स. आता 3 सरफेसेस. 3 सरफेसेस बघूयात. 3 सरफेसेस. लॅटरल सरफेस, लॅटरल सरफेस, मीडियल सरफेस आणि मागच्या बाजूने जो असेल तो पोस्टेरियर सरफेस. लॅटरल, मीडियल अँड पोस्टेरियर. मग लॅटरल सरफेस, इट लाइज बिटवीन एंटेरियर अँड इंट्रोशियस बॉर्डर. एंटेरियर अँड इंट्रोशियस बॉर्डर, लॅटरल सरफेस. येस, इट इज कॉन्केव्ह अँड डिरेक्टेड लॅटरली. कॉन्केव्ह असणारे आणि लॅटरली त्या ठिकाणी असणार आहे, डिरेक्टेड लॅटरली. येस. मीडियल सरफेस, इट लाइज बिटवीन एंटेरियर अँड मीडियल बॉर्डर. ही जी आहे ही एंटेरियर आणि ही मीडियल बॉर्डर. याच्यामध्ये जो आहे हा सरफेस जो आहे तो मीडियल सरफेस म्हटला जाईल. देन पोस्टेरियर सरफेस, मागच्या बाजूला, इट लाइज बिटवीन लॅटरल अँड मीडियल. ही लॅटरल बॉर्डर, ही जी आहे लॅटरल बॉर्डर आणि ही मीडियल बॉर्डर आणि इकडची जी आहे ती लॅटरल बॉर्डर. त्या दोघांच्या मध्ये मागच्या बाजूला जी असणार आहे ती पोस्टेरियर सरफेस. इट इज वायडेस्ट इन इट्स अप्पर पार्ट. अप्पर पार्ट मध्ये वायडेस्ट असणार आहे, खाली निमुळत होत जाणार आहे ते. यस, फिगर इतकी सिंपल त्या ठिकाणी काढायची, खूप कष्ट घ्यायची गरज नाही. सॉरी. मग लोअर एंड. लोअर एंड मध्ये काय काय आहे ते बघूयात. लोअर एंड मध्ये हा जो आहे मीडियल मॅल्युलस आहे याला, आणि हा खाली जो आहे ते त्या ठिकाणी खाली आर्टिक्युलर सरफेस असेल, ज्या ठिकाणी टार्सल्स अटॅच होतील, आणि इथं त्या ठिकाणी फॅसेट असेल, ज्यावर या बाजूने हा फिब्युला अटॅच झालेला असेल. फिब्युला, लॅटरल मॅल्युलस आहे फिब्युलावर, मीडियल मॅल्युलस या ठिकाणी. येस. इट इज स्लाइटली एक्सपांडेड मीडियली. स्लाइटली एक्सपांडेड असणार आहे ते मीडियली, या बाजूने एक्सपांड झालेलं आहे, हे एक्सपान्शन आहे. द लोअर एंड ऑफ टिबिया इज प्रोलॉंग डाउनवर्ड्स, दॅट इज कॉल्ड मीडियल मॅल्युलस. हे जे आहे ते प्रोलॉंग झालेलं, त्याला मीडियल मॅल्युलस म्हटलं जातं. द लोअर एंड ऑफ टिबिया हॅज 5 सरफेसेस. बघा, सुपेरियर असणार नाही, बाकी सगळे असणार आहेत. एंटेरियर, पोस्टेरियर, मीडियल, लॅटरल अँड इन्फेरियर. येस, फक्त वरचे नसणार आहे, बाकी खालचे सगळे असणार आहे, कारण वरती तो डायरेक्ट अटॅच आहे. आणि लॅटरल जे आहे त्याच्यावर फिब्युलर नॉच असेल, ज्या ठिकाणी फिब्युला अटॅच होईल, आणि इन्फेरियर जो आहे त्या ठिकाणी टार्सल्स जे आहेत ते अटॅच होतील इन्फेरियरला. मग मसल अटॅचमेंट, त्याची मसल अटॅचमेंट, ओरिजिन फ्लेक्सर डिजिटोरम लॉंगस, देन टिबियालिस एंटेरियर, टिबियालिस पोस्टेरियर. हे 3चं जे आहे त्या ठिकाणी ओरिजिन असेल याच्यावर. आणि इन्सर्शन मध्ये सर्टोरियस अँड पॉप्लिटियस. येस, सर्टोरियस अँड पॉप्लिटियस यांचे इन्सर्शन त्या ठिकाणी त्याच्यावर आहे. ऑसिफिकेशन, येस, इट ऑसिफाइज फ्रॉम 1 प्रायमरी सेंटर अँड 2 सेकंडरी सेंटर्स. येस, 12. 1 प्रायमरी अँड 2 सेकंडरी. बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी 1 प्रायमरी अँड 2 सेकंडरी आहेत. काही ठिकाणी वेगळं हे ते लक्षात ठेवायचं, बाकीचं जे आहे ते त्या ठिकाणी लिहिता येईल. अप्पर एंड ऑफ द टिबिया. क्लिनिकल अनाटॉमी मध्ये आता हे महत्वाचं. टिबिया इज वन ऑफ द कॉमनेस्ट साइट ऑफ द अक्यूट ऑस्टिओमायलाइटिस. ऑस्टिओमायलाइटिसची कॉमनेस्ट साइट जी आहे ती अप्पर एंड ऑफ द टिबिया आहे. देन इट इज कॉमनली फ्रॅक्चर्ड ॲट द जंक्शन ऑफ द अप्पर 2/3 अँड लोअर 1/3 ऑफ द शाफ्ट. शाफ्ट मध्ये त्या ठिकाणी तो जास्त करून फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस असतात. आणि त्याच्यामध्ये अप्पर 1/3 अँड अप्पर 2/3 अँड लोअर 1/3, म्हणजे या ठिकाणी अप्पर 2/3
आणि हा 2 भाग सोडून आणि लोअर 1/3 याचं जे जंक्शन आहे या ठिकाणी फ्रॅक्चरचे जास्त चान्सेस त्या ठिकाणी असतात. ओके. तर एवढं यामध्ये करायचं आहे. धन्यवाद.